नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण बोलणार आहोत आज शेअर मार्केट का क्रॅश झाले, यामागची मोठी कारणं काय आहेत आणि या घसरणीत गुंतवणूकदारांसाठी कोणत्या संधी तयार होत आहेत. सध्या भारतीय शेअर मार्केटमध्ये मोठी अस्थिरता दिसत आहे. निफ्टी आणि सेन्सेक्स दोन्ही निर्देशांकात मोठी घसरण झाली आहे. यामागे काही महत्त्वाची कारणं आहेत. पहिले कारण म्हणजे ग्लोबल मार्केटचा दबाव. अमेरिकन मार्केट, बॉन्ड यील्ड आणि डॉलर मजबूत होत असल्यामुळे विदेशी गुंतवणूकदार भारतातून पैसे काढत आहेत. दुसरे कारण म्हणजे जिओपॉलिटिकल टेन्शन. जगात सुरू असलेले युद्ध, तेलाच्या किमतीतील वाढ आणि आर्थिक अनिश्चितता यामुळे गुंतवणूकदार घाबरले आहेत. तिसरे कारण म्हणजे FIIs म्हणजे फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्सची मोठी विक्री. जेव्हा परदेशी गुंतवणूकदार मोठ्या प्रमाणात शेअर्स विकतात तेव्हा मार्केटवर दबाव येतो. पण मित्रांनो, प्रत्येक क्रॅश ही भीतीची नाही, ती एक मोठी संधीही असू शकते. दीर्घकालीन गुंतवणूकदारांसाठी अशा घसरणीत क्वालिटी शेअर्स स्वस्तात मिळण्याची संधी मिळते. जर तुमचा दृष्टिकोन 3 ते 5 वर्षांचा असेल तर चांगल्या कंपन्यांमध्ये SIP पद्धतीने गुंतवणूक करणे फायदेशीर ठरू शकते. आता बोलूया IPO बद्दल. सध्या अनेक नवीन कंपन्या IPO घेऊन येत आहेत. पण प्रत्येक IPOमध्ये गुंतवणूक करणे योग्य नसते. IPOमध्ये गुंतवणूक करताना 3 गोष्टी नक्की पहा. 1. कंपनीचा बिझनेस मॉडेल. 2. कंपनीचा नफा आणि आर्थिक स्थिती. 3. IPOची व्हॅल्युएशन. जर कंपनी मजबूत असेल आणि IPO योग्य किंमतीत असेल तर लिस्टिंग गेन आणि दीर्घकालीन गुंतवणुकीसाठी चांगली संधी मिळू शकते. शेअर मार्केटमध्ये एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा. क्रॅशमध्ये घाबरू नका, तर योग्य माहिती घेऊन संधी शोधा. जर तुम्हाला अशाच प्रकारचे मराठीमध्ये शेअर मार्केट अपडेट, IPO विश्लेषण आणि गुंतवणूक माहिती हवी असेल तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.